मटकी भिजते पण अर्धवट भिजते. मटकीला मोडच येत नाहीत. काही मोडे येतात तर काही मोडे येत नाहीत. मटकीचे मोड छोटे असतात. असं काही ना काहीतरी प्रॉब्लेम मटकीच्या बाबतीमध्ये येतो. तर मी मटकी आणि मूग एकत्र भिजू घातलं आहे आणि त्याचे मोड बघा किती छान आले आहेत. तर हे मोड कसे आणायचे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर बघू शकता किती छान असे लांब लांब मोड आले आहेत. जेवढे मटकीला मोड येतील ना तेवढे छान पौष्टिक मटकी होते. तर मोड आलेली मटकी ही शरीरासाठी एकदम पौष्टिक असते. तर आता या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही मटकी भिजत घालायची आणि भिजत घातल्यानंतर थोडंसं कोमट पाणी करायचं आणि त्याच्यामध्ये दिवसभर ती भिजत घालायची आणि संध्याकाळी 5 ते 6 वाजता मटकी बाहेर काढायची, स्वच्छ धुवायची आणि नंतर मग अशा चाळणीमध्ये तरी ठेवायची किंवा कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवायची. म्हणजे मटकीला असे लांबसडक मोड येतात. मटकीला सुद्धा आणि मुगाला सुद्धा किंवा दुसरे कोणतेही जर कडधान्य असेल तर ते असे मोड येतात. तर सगळे एकत्र नाही मिसळायचे. मटकी आणि मूग एकत्र मिसळलं तरी चालतं, पण बाकीचे ना एकत्र मिसळले तर काही मोड येतात तर काही मोड येत नाहीत. म्हणून मटकी आणि मूग एकत्र मिसळायचं आणि बाकीचं वेगवेगळं भिजत घालायचं. कोमट पाणी घातल्यामुळे मटकीला ऊब येते. त्या उबीमध्ये ही मटकी पूर्ण भिजते. तर आपण गार पाण्यामध्ये घातले तर मटकी भिजत नाही. निम्मी अर्धी मटकी खाली राहते आणि जशीच्या तशी वाळली असते मटकी. तर तसं नाही करायचं. थोडंसं कोमट पाणी घातल्यानंतर एकदम छान अशी मटकी भिजते आणि मटकीला मोडसुद्धा चांगले येतात. त्याला ऊब मिळते. जशी जमिनीत कशी ऊब मिळते ना तशी ऊब कोमट पाण्यामुळे मटकीला आणि मुगाला मिळते. तर असं घातल्यानंतर एकदम छान अशी मटकी भिजते. 6-7 तास त्याला भिजू द्यायचं आणि नंतर जास्त वेळ पाण्यात नाही ठेवायचं. जास्त वेळ पाण्यात जर ठेवलं तर मटकी चिकट होते. म्हणून 6-7 तास ठेवायचे आणि चांगली भिजली का बघायचं आणि नंतर मग बांधून ठेवायचं. मी तर बांधून ठेवत नाही, अशीच कोरडी करते आणि चाळणीमध्ये ठेवते. तर सकाळपर्यंत असे मोठे मोठे त्याला मोड येतात. खूप छान मोड येतात आणि सरळ सरळ असे ताजे कोवळे मोड येतात आणि मोड आल्यानंतर मग मटकीची भाजी पण छान लागते आणि कच्ची मटकीसुद्धा छान लागते किंवा भाजून खाल्ली तरीसुद्धा मटकी छान असते. तर मी दररोज अशीच मटकी भिजत घालते. तर मंडळी तुम्हीसुद्धा अशी मटकी एकदा भिजत घालून बघा. कोणत्याही ऋतूमध्ये कोणत्याही महिन्यामध्ये अशी मोड आलेली मटकी तयार होते. तर कधीकधी उन्हाळ्यातसुद्धा मटकी भिजत नाही किंवा थंडीच्या दिवसात मटकी नाही भिजत. तर त्यासाठी असे उपाय करायचे म्हणजे मटकी पटकन भिजते आणि छान मटकी होते. तर तुम्ही एकदा करून बघा आणि माहिती असेल तर छानच, पण जर माहिती नसेल तर अशी मटकी करून बघा. सगळ्यांनाच आवडेल आणि सगळेच आवडीनं खातील. तर मला बरेच जण म्हणले माझी अशी मटकी भिजत नाही, माझी अशी मटकी भिजत नाही. तर मी बऱ्याच जणांना अशी टिप्स दिली. तर म्हणलं चला आता यूट्यूबवर पण आपण शेअर करावं म्हणजे तुम्हालासुद्धा याची काही माहितीचा फायदा होईल. ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी ठीक आहे, पण ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फायदेशीर ठरणार आहे. आणि खरंच मटकी खाल्लेली ही सगळ्यात जास्त पौष्टिक आणि शरीरासाठी उत्तम आहे. प्रत्येक ऋतूमध्ये आणि दररोज जरी खाल्ली तरी ही मटकी चांगली असते. पण उन्हाळ्यामध्ये थोडीशी मटकी कमी खायची, कारण उन्हाळ्यामध्ये अगोदरच उष्णता असते, उष्ण वातावरण असतं. त्याच्यामध्ये जर मटकी खाल्ली तर मटकीतसुद्धा उष्णता असते. तर त्यावेळेस थोडीशी मटकी कमी खायची. नंतर थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये मटकी खाल्लेली खूपच शरीरासाठी चांगली असते. तर बघा चाळणीतून बाहेर मोड आले आहेत. रात्री ठेवली होती, सकाळपर्यंत इतके मोठे मोठे मोड आले आहेत. तर खूप छान असे मोड आले आहेत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे व्हिडिओ जे आवडीने बघतात त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद. चला मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.